आज बुलेटिनची सुरुवात करूया अमरावतीतल्या परतवाड्यातल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणानं। कारण या प्रकरणाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। याच्याबद्दलचं राजकारण सुरू झालंय। 19 ते 20 वर्षाचे तरुण मुलींना मैत्रीच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करत होते। एवढंच नाही तर त्याचे व्हिडिओ शूट करत होते आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अयान अहमदच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। प्रेयसी सोबत झालेल्या ब्रेकअपच्या नंतर तो प्लेबॉय बनला आणि यासाठी एक लव गुरु त्याला टिप्स देत होता असं चौकशीतून समोर आलंय। जे समोर आलंय ते अतिशय धक्कादायक। ब्रेकअप नंतर अयान बनला प्लेबॉय। लव गुरु देत होता अयानला टिप्स। अयानला टिप देणारा लव गुरु कोण? अमरावतीच्या परतवाड्यातल्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अयान अहमद याची विशेष पोलीस पथकाकडून कसून चौकशी होतीये। अयान अहमद कशा पद्धतीनं मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत होता याची माहिती आता समोर आली आहे। अयान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होता। अयानचे इंस्टाग्रामवर 18,000 फॉलोअर्स आहेत। एका मुलीवर अयानचं प्रेम होतं। मात्र या मुलीसोबत ब्रेकअप झालं आणि त्यानंतर अयान प्लेबॉय झाला। प्रेमभंग झालेल्या अयाननं मुलींना पटवायचा सपाटा लावला। यातून आरोपी उरेलची अयाननं पैज लावली। 8 मुलींना अयाननं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्यानं तपासात दिलीये। अनेक मुलींसोबतचे फोटो त्यानं मीडियावर पोस्ट केले होते। अयान सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधायचा, त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा। एकदा का मुलीचा विश्वास बसला की तो त्याच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा किंवा त्यांना लैंगिक संबंधासाठी भाग पाडायचा, असं तपासात निष्पन्न झालंय। अयानचं एका मुलीसोबत ब्रेकअप झालं आणि ब्रेकअप झाल्यानंतर तो त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी म्हणून अनेक मुलींच्या मागे लागायचा आणि त्या मुलींना तो आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा। आणि हे फोटो जे आहे तो आपल्या मित्राला पाठवायचा की मी आज एवढ्या मुलींसोबत संपर्क केलेला आहे, आज मी एवढ्या मुली पटवलेल्या आहे। प्लेबॉय झालेल्या या अयान अहमदला एक कथित लव गुरु टिप्स देत होता अशी माहिती समोर आली आहे। आप वही हो ना जो वहां मिले थे, असा थेट प्रश्न करून तो संवादाची सुरुवात करायचा। हाय हॅलो नको, थेट प्रश्न विचारायचा सल्ला हा लव गुरु अयानला देत होता। मुली पटवण्यासाठी लव गुरु अयानला टिप्स देत होता। अयानला टिप्स देणारा हा लव गुरु कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। अयानचा एक मित्र होता, तो कदाचित एक सिनियर असू शकते किंवा जवळचा मित्र असू शकते। त्या मित्राने अयानला मुलींना नेमकं प्रेमाच्या जाळ्यात कसे ओढायचं याच्याबद्दल काही टिप्स दिल्या होत्या। कोणत्याही मुलीला मेसेज करण्याआधी साधा मेसेज न करता आप वही तो नहीं जिसको मैंने पहले कहीं देखा था, अशा प्रकारचे तो अलग अलग मेसेज करायचा आणि मुलींना उत्तर द्यायला भाग पाडायचा। आरोपी अयान परतवाड्यातल्या ज्या कठोर नाका भागात फ्लॅटवर मुलींचं शोषण करत होता त्याच भागात असलेल्या द कॅफे रॉयल 10 मध्ये तो मुलींना घेऊन यायचा। त्यासाठी कॅफे चालकाला तो 400 रुपये द्यायचा। या कॅफेमध्ये प्रत्येक कपलला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। पोलिसांनी या कॅफे चालकाशी चौकशी केली आहे। मी अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील हा कॅफे आहे। हा कॅफे जो आहे कॅफे रॉयल 10 म्हणून कॅफे आहे। ही आपण पाहू शकतो मोठी इमारत आहे। या कॅफेमध्ये 400 रुपये प्रति तासाप्रमाणे जोडप्यांना प्रायव्हसी दिली जाते, सेपरेट कंपार्टमेंट आहे। आणि या ठिकाणी जे जोडपे येतात आणि या ठिकाणी तासोतास बसतात। 400 रुपये प्रति तास आकारले जाते। अयान अहमद देखील याच ठिकाणी मुलींना आणायचा, या ठिकाणी तो अश्लील चाळे करायचा। अयान आणि त्याचा मित्र उजेरमध्ये पैशावरून वाद झाला होता। अयाननं उजेरला धमकावलं होतं। अशातच अयान एका पान टपरीवर आपला मोबाईल विसरला होता। उजेरला त्याचा पासवर्ड माहीत असल्यानं त्यानं ते व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे।
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन या प्रकरणी चौकशी त्यांनी केली आणि प्रकरणाची माहिती घेतली। नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे, त्यांचा बयान चालू आहे। त्या बयानानंतर अजून पोलिसांची कारवाई सुरू होईल। खरं तर या मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी कॉग्निशन घेऊन गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये कोणी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याकरता आलं नाही। आरोपींकडून पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप, टॅब हे फॉरेन्सिक लॅबला पाठवलंय। या आरोपीच्या चौकशीतून आणि या मोबाईलमध्ये मिळणाऱ्या माहितीवरून या प्रकरणाचा आणखी उलगडा होण्याचीही शक्यता आहे। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। दरम्यान या सगळ्या प्रकरणी माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा पोलिसांना पुरावे द्या। बावनकुळेंनी बोंडे आणि नवनीत राणांचे कान टोचलेत। माध्यमांमध्ये बोलून चौकशीला भरकटवू नका, चुकीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नका। चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या नेत्यांनाच खडसावलेलं आहे। या सगळ्या प्रकरणात कुठेतरी एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतोय, अशा प्रकारची टीका केली जात असताना आता चंद्रशेखर बावनकुळेंनीच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेते जे आहेत त्यांचे कान टोचले। मीडियामध्ये, प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्यात येतं। पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात, पण त्यांच्याकडे बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। नाशिकमधील नामांकित IT कंपनीतला कर्मचारी धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान सुमारे 1 महिन्यापासून बेपत्ता आहे, मात्र ती फरार असताना मुंबईत होती का असा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण 13 एप्रिलच्या रोजी मुंबईतल्या एका डॉक्टरकडून तिनं मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याचं समोर आलंय। दरम्यान पोलिसांनी निदाच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खाननं मुंब्रा परिसरात एका क्लिनिकमधनं मेडिकल सर्टिफिकेट घेतलं होतं। या सर्टिफिकेटमध्ये निदा गर्भवती आहे असं नमूद केलंय। डॉक्टरांनी तिला 1 आठवडा विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय। दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी निदा खानकडनं मेडिकल सर्टिफिकेटचा वापर केला जातोय असा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे या सर्टिफिकेट बाबत सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केलाय। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यावरही निदा खान मुंब्र्यातल्या वाय जंक्शन उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या क्लिनिकमध्ये गेली होती। निदा खान मागचे 3 ते 4 महिने या मुंब्रा परिसरात वास्तव्यास आहे अशी माहिती तपासात पुढे आली है। लास्ट वीक में आई थी सैटरडे को, फर्स्ट विजिट थी वो उसकी। प्रेगनेंसी पॉजिटिव है घर का, उसने टेस्ट मुझे दिखाया और फिर मैंने नॉर्मल प्रेगनेंसी का ट्रीटमेंट दिया। फिर सेकेंड टाइम वो मेरे पास मंडे को आई थी, जो कि 13 अप्रैल, और गिडीनेस, चक्कर, थकावट, ट्रैवलिंग में दिक्कत हो रही है, सब बताया उसने मुझे। निदाचा पती मोईन खान यांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलंय। त्यासाठी SITच्या पथकानं निदाच्या राहत्या घरी फिल्मी स्टाईलमध्ये रेकी करत छापा टाकला होता। दुसरंच काहीतरी नाव घेऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं SIT पथकातले 3 कर्मचारी मोईन खान यांच्या घरी पोहोचले। SIT टीमनं त्यांच्या घरापासून दूर आपलं वाहन थांबवून पायी मोईन खानचं घर गाठलं होतं। साध्या वेशातल्या पथकानं गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी मोईन खानच्या घराची रेकी केली आणि धाड टाकण्याची वेळ निश्चित केली होती। शुक्रवारी मोईनला तो काम करत असलेल्या कंपनीतनं ताब्यात घेतलं गेलं। फरार आरोपी निदा खान हिचं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे का आणि कुठे करण्यात आला? कोणता? निदा खान हिचा अर्ज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड येथे दाखल करण्यात आलेला आहे अटकपूर्व जामिनाचा। तो न्यायालयापुढे मला वाटतं सोमवारी अंतरिम सुनावणीसाठी निघू शकतो।
ती फरार नाही आहे, तिला अटक नाही केलेली अजून किंवा अटक झालेली नाही असं म्हणू. निदा खाननं नाशिकवरनं मुंबईला बदली करून घेतली होती. त्यानंतर ती मोईन खान सोबत मुंब्रा इथं राहत होती. ती कंपनीच्या मालाड इथल्या कार्यालयात जात होती. पोलिसांनी मोईन खानला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं निदा खानला तिच्या मावशीसोबत नाशिकला पाठवल्याची माहिती दिली. एकंदरीतच निदा खान कुठे आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी कोणत्या पद्धतीनं तयारी केली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पीडितांना टार्गेट केल्याचा संशय आहे. दरम्यान SIT तपास वेगानं सुरू आहे. ATSची सुद्धा या प्रकरणामध्ये आता एंट्री झाली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणानं एक अतिशय गंभीर वळण घेतलं. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पीडितांना टार्गेट केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान SIT तपास वेगानं सुरू असून ATSची एंट्री झाल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. धर्मांतर आणि कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या तपासात आरोपींनी केलेले व्हॉट्सअप ग्रुप पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपींच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये धर्मांतराबाबतचं चॅट असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले असून त्यांच्या क्लोनिंग प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात चॅटिंगमधून संशयास्पद संवाद समोर आले आहेत. पीडितांना फसवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा वापर केला गेला असावा असा पोलिसांचा संशय आहे. व्हॉट्सअप ग्रुपमधून कट रचला गेला का, आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, या सगळ्यांवर आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केलंय. त्यांनी माननीय कोर्टाला विनंती केली. सदर गुन्ह्यामध्ये तपासासाठी SIT स्थापन झालेली आहे. SITच्या बाजूने मी माननीय कोर्टामध्ये प्रभावी युक्तिवाद केला आणि आरोपीला माननीय कोर्टाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मांतर प्रकरणात आता ATSची एंट्री झाली आहे. ATSने रजा मेनन आणि शफी शेख या दोघांना ताब्यात घेऊन जवळपास 3 तास कसून चौकशी केली. तपास यंत्रणा आता दिल्ली ब्लास्टमधील आरोपींशी संभाव्य लिंक, आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि फंडिंग यांचा तपास करते. निदा खान कनेक्शनवरही संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकही नाशिकमध्ये दाखल झाले. हे पथक प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार असून पीडित महिला कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. या चौकशीचा अहवाल लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना सादर केला जाणार आहे. या प्रकरणात आता अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. तक्रारदार महिला SC प्रवर्गातील असल्यानं या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 फिर्यादींपैकी अनेकांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हाही आधीच दाखल करण्यात आला आहे. एट्रोसिटी कायद्यामुळे आरोपींवर कायदेशीर दबाव वाढलाय. डिजिटल पुरावे, ATS तपास आणि महिला आयोगाच्या चौकशीमुळे हे प्रकरण आता अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचलं आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक. नाशिकमधल्या IT कंपनीत महिला लैंगिक अत्याचार झाला, बळजबरी धर्मांतराचा प्रकार झाला. आता या सगळ्यानंतर आणखी एक असाच प्रकार समोर आला. पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीच्या नंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. मुलींना जबरदस्तीनं फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या प्रकरणात अजून एकच तक्रार समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एकीकडे नाशिकमधल्या धर्मांतर रॅकेटचा मुद्दा चर्चेत आहे, तर दुसरीकडे मोंदू अशोक खरात प्रकरणात कारवाईला आणखी वेग आला. या प्रकरणात SIT सह आता EDनं सुद्धा
खरात भोवती फास सावळायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात आज 2 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पहिली घडामोड म्हणजे चौथ्या प्रकरणात एसआयटीच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातची पोलीस कोठडी संपली. कोर्टानं त्याला 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली. पण आणखी एका प्रकरणात एसआयटी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करू शकते. दुसरीकडे ईडीच्या छाप्यात भोंदू खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमधून महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचं कळतंय. ईडीनं खरातच्या नाशिक, पुणे, मुंबई, शिर्डीसह 19 ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारी केली. यातून आर्थिक गैरव्यवहार, हवाला रॅकेट संदर्भातले महत्त्वाची कागदपत्र हाती लागल्याची माहिती मिळते. आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात. सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला. शेळकेंचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात, असा सवाल विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या घटनेतील कंटेनर चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला. आपल्या कंटेनरला कारनं धडक दिल्यानं हा अपघात घडल्याचा जबाब कंटेनर चालकानं दिलाय. दरम्यान या सगळ्यातून काही खुलासा होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असताना शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी, अनेक व्यवहार माहिती असतील तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू. भोंदू अशोक खरातच्या निकटवर्ती असलेल्या डॉक्टर जितेंद्र शेळकेंच्या अपघाती निधनावरून वादाची मालिका सुरू झाली आहे. विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून शंका उपस्थित केली जाते. जितेंद्र शेळके शुक्रवारी दुपारच्या 1च्या सुमारास पत्नी आणि मुलासह छत्रपती संभाजीनगरवरून शिर्डीच्या दिशेने जात असतानाच समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत कारचा भीषण अपघात झाला. त्यात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जण जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. जखमी मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली जाते. व्हिडिओ जे बाहेर आलेत ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्या मागे कुठेतरी राजकारण, हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असताना शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता. हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरातचे अत्यंत जवळचे सहकारी होते. खरातच्या शिवनिका ट्रस्टवरती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जमीन खरेदीत सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा होती. जितेंद्र शेळके यांची या प्रकरणात चौकशी झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या अपघाताबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की 3च दिवसापूर्वी ईडींची त्यांच्यावर चौकशी झाली होती. आता हे शेळके कोण आहेत? नंबर 2च्या पदावर आहेत. त्यांच्या खाली कल्पना खरात आहेत, त्यांच्या खाली रुपाली चाकणकर आहेत. याचा अर्थ त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी, अनेक व्यवहार माहिती असतील तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू. रोहित पवाराकडे अधिकची माहिती असेल तर ती पोलिसांना दिली पाहिजे. माध्यमासमोर देऊन वारंवार चौकशी भरकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा रोहित पवारजीकडे जे काही माहिती असतं
ते पोलिसांना दिलं तर बरं होतं. शेळके यांची कार ज्या कंटेनरवरती आदळली त्या कंटेनरचा चालक जमाल वारिसची पोलिसांनी चौकशी केली. मैं आ रहा था, गाड़ी मेरा हिट हो गया था. अच्छा. कूलेंट नहीं था. हाँ. इसीलिए वो गाड़ी गर्म हो गया. मैं साइड जा रहा हूँ, एक्सीडेंट. तो ठहर गया था समृद्धि पे? तो जी सर, मैं उससे पहले 2-3 मरतबा रुक चुका था. रुका था कि गाड़ी चल रहा था तुझे? नहीं, उतनी टाइम तो चल रहा था, पहले रुका था. पहले रुका था. गाड़ी में बिगाड़ हुआ था तेरे? जी जी. तो क्या देखा, मतलब कैसे, मतलब ये एक्सीडेंट? आवाज आया, मैं नीचे उतरा, शीशा में देखा कुछ दिखाई नहीं था. नीचे उतरा तो देखा अंदर गाड़ी लगा था. मात्र खरात प्रकरणी चौकशी सुरू असतानाच डॉक्टर जितेंद्र शेळकेंच्या अपघाती निधनामुळे संशयाचं धुकं निर्माण झालंय. या अपघात प्रकरणाच्या चौकशीनंतर हा अपघात होता की घातपात हे स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूच्या नंतर शिर्डी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेळके यांच्यावर खरात प्रकरणी करण्यात येणाऱ्या आरोपांवरून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. जितेंद्र शेळकेंचा खरातशी संबंध नव्हता, केवळ ते शिवनिका ट्रस्ट या धार्मिक ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे मृत्यूनंतर त्यांची विटंबना थांबावी असं ग्रामस्थ म्हणतायत. शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते म्हणजे ते गुन्हेगार आहेत असं म्हणता येणार नाही. कारण शिवनिका ट्रस्ट ही धार्मिक संस्था आहे. त्या ट्रस्टवर अनेक जण पदाधिकारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्यासह अनेक जण त्या शिवनिका ट्रस्टशी जोडले होते. त्यामुळं खरातने केलेलं अश्लील गैरकृत्य आणि आर्थिक घोटाळा याच्याशी व्यक्तिगत शेळके यांचा कोणताही संबंध नव्हता आणि नाही. राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची एक तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिकचे अशोक खरात प्रकरण, नाशिकमधलं IT कंपनीतलं धर्मांतर प्रकरण, परतवाड्यातल्या मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण आणि त्याचबरोबर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासणीची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. तपास कुठपर्यंत आला याबद्दल जाणून घेतलं आणि या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, SIT प्रमुख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी पोलीस दलाला महत्त्वाचे आदेश दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. तर या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेतोय की खरात प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराध सिद्धी हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे असं त्यांनी सुचवलंय. नाशिक धर्मांतरासारखे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणलं, त्यांचं अभिनंदन. पण आता तितकाच दमदार तपास झाला पाहिजे. यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही अँगल तपासातून सुटू नये असं त्यांनी म्हटलं. परतवाडा प्रकरणात पीडितांचं समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे. यासाठी संबंधित समाजसेवकांची मदत घ्यावी. गोरेगाव ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणं एकदम गांभीर्यानं घ्या असं गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विज्ञानाची पदवी घेऊन अंधश्रद्धेची दलाली करणारा अजून एक भोंदू संगमनेरच्या वडगाव पानमध्ये समोर आला. ज्या कॅन्सरवर जगभरातले शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करतायत तो कॅन्सर हा भोंदू राजेंद्र गडगे मंत्रोपचाराने फुंक मारून बरा करण्याचा दावा करतो आणि त्याचा हा दावा दत्तधाम सरकार नावानं सुरू असलेला त्याचा हा दरबार, त्याची ही दुकानदारी, भोंदून आपला हा धंदा मांडला आणि आता त्याची सगळी टीम होती या सगळ्यामध्ये. कसा फसवायचा तो लोकांना, डमी लोक उभे करायचा, त्यांच्या माध्यमातून विश्वास द्यायचा लोकांना आणि ते त्याचेच लोक सांगायचे आमचं बरं झालं म्हणून. या स्वतःची मुलगी एजंट आणि चक्क एक डॉक्टर या सगळ्यांचा समावेश आहे. बघा किती गंभीर आहे. डॉक्टरांना सुद्धा या सगळ्यामध्ये सामील व्हावं लागत असेल तर त्यांना डॉक्टर का म्हणायचं? रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या भीतीचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लाखो रुपये उकळून साम्राज्य उभं केलं या बंधूनं.
हे लोक सातत्यानं सांगतायत भोंदू झुकाने वाला चाहिए, आणि सातत्यानं लोक जाऊन झुकतायत. याला काय म्हणावं? पोलिसांनी आता केवळ आर्थिक लुटीचा नाही तर अशा दरबारांमध्ये महिलांची गैरवर्तणूक होते का याचा तपास करणं गरजेचं आहे. आणि तसं होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. आणि आता या भोंदूला जो कॅन्सरच्या गाठी बऱ्या करायचा फुंकर मारून असा दावा करायचा, त्याचा हा दावा त्याला आता जेलमध्ये घेऊन गेलाय. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. त्यामुळे राज्यातल्या इतर सगळ्या भोंदूंनी सावध व्हायला हवं. लोक तक्रारी करतायत अशा पद्धतीच्या. त्यामुळे ज्यांनी दुकानं थाटली आहेत त्यांनी दुकानं तातडीने बंद करणं गरजेचं आहे. गडगे बाबा दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे. म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि VIP ला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते. आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच. आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता. आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता. ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत. त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर, या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. अजून काही आरोपींचा शोध चालू आहे. आणि अतिशय सगळा हा गंभीर प्रकार महाराष्ट्राच्या समोर आला. सुळसुळाट झाला या लोकांचा. ह्या भोंदूंचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालेला आहे. आणि आता कायद्यानं, हे एक प्रकारचे कॅन्सरच्या गाठी आहेत ह्या भोंदूगिरी म्हणजे, आणि तो कायद्याने बरोबर त्या नीट करणं गरजेचं आहे. टॉप 18 प्रायोजक फिजिक्स वाला पाठशाळा, सक्सेसची पाठशाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर देशाला संबोधित करण्याची शक्यता. मोदी काय बोलणार याकडे लक्ष. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक. विरोधकांना आता याचे परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींचं विधान, सूत्रांची माहिती. विरोधकांच्या एकतेचा विजय झाला. सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं तर जनतेचा भाजपावरचा विश्वास उडाला. प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा घेतला आढावा. नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी घेतली माहिती. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 5व्या गुन्ह्यात उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार. खरातच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगासमोर. सर्व पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीला देणार माहिती. नाशिकमध्ये आणखीन एक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार. पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. समृद्धी महामार्गावरील डॉक्टर जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी. कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यामुळे हळूहळू चालवत असल्याची माहिती. आणि आता बघूया महाराष्ट्र विशेष.
नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय शिवाय इतरही महत्त्वाच्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचं मूळ गाव खानवडी इथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. ही राज्यातील पहिली CBSE पॅटर्नची जिल्हा परिषद शाळा असून इथे 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण विनामूल्य दिलं जाणार आहे. 12 एकर परिसरात पसरलेल्या या आधुनिक शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा, परकीय भाषांचं शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा या मागील मुख्य उद्देश आहे. आमच्या कौशल्य विकास विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत. राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या छत्तीसगडमधील गारे पाल्मा सेक्टर 2 कोळसा खाणीतून पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅकला हिरवा झेंडा दाखवून त्याचं स्वागत केलं. या उच्च दर्जाच्या कोळशामुळे विजेचं उत्पादन खर्च कमी होऊन दरात सवलत मिळेल आणि पर्यावरणाचं संवर्धनही होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत सर्व कामं नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका, मिहान, म्हाडा आणि क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी शाळा महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या आणि अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दरे तालुका महाबळेश्वर इथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी कमी झाल्यावर गाळ काढल्यानं धरणाची पाणी साठवण क्षमता वाढते. हा गाळ शेतीसाठी अत्यंत सुपीक असल्यानं कृषी उत्पादनात मोठी वाढ होते. ही योजना राज्यातील इतर भागातही विस्तारित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय इथे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 अंतर्गत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्री शताब्दी वर्षाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 या उपक्रमाच्या लोगोचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त R. विमला यांनी जनसंपर्क प्रक्रियेत तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधण्याचं आवाहन केलं. या 2 दिवसीय परिषदेत देशातील 25 राज्यांचे माहिती अधिकारी सहभागी झाले असून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. जलसंपदा विभाग आणि नोवेरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात रायगड जिल्ह्यातील रानवाडी इथे 1200 मेगावॅट क्षमतेचा उदक्षण जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हा करार झाला आणि या प्रकल्पामुळे सुमारे 5760 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 1500 रोजगार निर्माण होतील. महिला सक्षमीकरण विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या सदिच्छा भेटीत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षेसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने पॉश म्हणजे अर्थातच लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी आणि महिला सक्षमीकरणासाठी CSR निधीचा वापर करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील वाढत्या तापमानापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने 3 व्यापक मानक कार्यपद्धती जारी केल्या. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की या उपाययोजनांचा सर्वाधिक फायदा 15 उच्च उष्णता जोखमीच्या जिल्ह्यांमधील बाहेरील कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे. आपला महाराष्ट्रामध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. विरोधकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधकांच्या एकतेचा विजय झाला, सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं असं म्हणत जनतेचा भाजपावरील विश्वास उडाला, असा जोरदार हल्लाबोल प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा आढावा घेतला. नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी माहिती घेतली. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीलाही माहिती दिली आहे. बंधू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 5व्या गुन्ह्यामध्ये उद्या पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे खरातच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला आणि राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहिल्या. सर्व पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगाने नेमलेल्या समितीला ते माहिती देणार आहेत. जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. सामान्य लोकांचे व्हिडिओ बाहेर आले, नेत्यांचे व्हिडिओ आले नाहीत असं रोहित पवार म्हणालेत. तर बाहुलीवरती रक्त टाकणारे व्हिडिओ का बाहेर आले नाहीत असा सवाल त्यांनी विचारला. तर शेळकेला सगळ्या प्रकरणाची माहिती होती असंही ते म्हणाले. समृद्धी महामार्गावरील डॉक्टर जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी केली जाणार आहे. कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यामुळे हळूहळू चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या ठिकाणी भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम दरबारावरती महावितरणने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज चोरी उघडकीस आलेली असून लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. दरबाराचं वीज कनेक्शन सुद्धा तात्काळ तोडण्यात आलं आहे. बंधू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 5व्या गुन्ह्यामध्ये उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे खरातच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहिल्या. सर्व पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगाने नेमलेल्या समितीला माहिती देत आहेत. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. सामान्य लोकांचे व्हिडिओ बाहेर आले, नेत्यांचे व्हिडिओ आले नाहीत असं रोहित पवार म्हणाले. तर बाहुलीवरती रक्त टाकणारे व्हिडिओ का बाहेर आले नाहीत असा सवाल त्यांनी विचारला. तर शेळकेला सगळ्या प्रकरणाची माहिती होती असंही ते म्हणाले. समृद्धी महामार्गावरील डॉक्टर जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी केली जाते. कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यामुळे हळूहळू चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या ठिकाणी भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम दरबारावरती महावितरणने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज चोरी उघडकीस आलेली असून लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. दरबाराचं वीज कनेक्शन देखील तात्काळ तोडण्यात आलं आहे. अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणी आयांच्या कबुलीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेत. ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनत अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची आयांनी कबुली दिली आहे. नाशिकमध्ये आणखीन एक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आलाय. पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी एसआयटी सखोल तपास करणार आहे. याबाबत शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोन्ही पुतणे आणि एक सहकारी अटकेत आहे. मुंबईच्या मालाड परिसरातून भक्तीच्या नावाखाली चाललेली अत्यंत अघोरी आणि जीवघेणा प्रकार समोर आलाय. श्री मुथ्थू मरिनयन देवीच्या मिरवणुकीदरम्यान 23 वर्षीय अल्ताफ रईस खान या तरुणानं चक्क स्वतःच्या शरीराला लोखंडी आकडे टोचत क्रेनच्या सहाय्याने हवेत लटकून सहभाग घेतला. नवस पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आलं. त्यामुळे तरुणाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. परतवाडा प्रकरणी बावनकुळेंनी अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. लैंगिक शोषण प्रकरणातील एसआयटीच्या कारवाईचा त्यांनी आढावा घेतलाय. अमरावती न्यायालयासमोर एका वकिलाला महिलांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. कौटुंबिक वादातून वकिलाला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून अजूनही पोलिसात तक्रार दाखल नाहीये. राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली जाते. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणामध्ये सध्या
56.90% जलसाठा उपलब्ध आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील पाण्याची स्थिती समाधानकारक असून सिंचनासाठी हा साठा महत्त्वाचा ठरतोय. मात्र पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागलेला आहे. तापमान 42 वरून थेट 36 अंशांवरती आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या बदलाचा परिणाम कांदा, गहू आणि फळबागांवरती होण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिला गुत्तेदारावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वनीकरण विभागात वृक्ष लागवडीचं काम करणाऱ्या शोभा जाधव यांच्याकडे आरोपींनी 6 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केलेली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे भूमीतल्या 5 जणांनी त्यांना लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात शोभा जाधव गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावरती बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या वैभवात आज आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. डोंबिवली MIDCतील मिलापनगर परिसरामध्ये डोंबिवलीकर आर्ट अँड कल्चर सेंटरचं भव्य असं भूमिपूजन आज संपन्न झालं आहे. कला, साहित्य, नाट्य आणि संगीताची आवड जपणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी ही वास्तू एक हक्काचं व्यासपीठ ठरणार आहे. डोंबिवलीकरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या सोहळ्या वेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राहुल दामले, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह अनेक नगरसेवक तसंच कलाक्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. हे सेंटर केवळ वास्तू नसून नवोदित कलाकारांना एक नवी उमेद देणारं केंद्र ठरेल असा विश्वास यावेळेला व्यक्त करण्यात आला. डोंबिवलीच्या सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक ठरणारी ही वास्तू लवकरच कलाकारांच्या सेवेत रुजू होणार आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बीड जिल्ह्यात तापमान 42 सेल्सिअसच्या वर पोहोचल्यामुळे उन्हाचा तडाखा वाढलाय. रस्त्यांवरती शुकशुकाट दिसत असून थंड पेयांसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. उष्माघात आणि थकव्याचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी दुपारचं ऊन टाळावं आणि भरपूर पाणी प्यावं असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल 43 अंशांवरती पोहोचलाय आणि कडक उन्हाचा थेट परिणाम हा केळी पिकावरती होताना दिसतोय. केळीचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचा आवडता वडापाव महागण्याची शक्यता आहे. शेंगतेलाचे दर 200 रुपयांवरून 250 रुपयांवरती पोहोचलेत तर इतर तेलांचे दर देखील 40 ते 60 रुपयांनी वाढलेत. वडापाव विक्रेत्यांच्या खर्चात वाढ झालेली असून तेल, गॅस आणि इतर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. परभणी शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि अशामध्येच उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड्रूमची उभारणी केलेली आहे. मात्र ही सुविधा कागदोपत्रीच असल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय. या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे. चिकलठाणा या ठिकाणी मनपाच्या हॉस्पिटलमध्ये उष्माघात रुग्णांसाठी 50 बेड्स राखीव ठेवण्यात आलेले आहेत. घाटी रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्येही विशेष कक्ष तयार करण्यात आले. चाळीसगावात मंत्री गिरीश महाजन यांचा वकील संघाकडून सत्कार करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी आणि 150 कोटींच्या इमारतीच्या कामाला गती दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची देखील मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करण्यात आली. महाबळेश्वर या ठिकाणी प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात दुर्घटना टळली असली तरी मंदिराच्या देखभालीअभावी ही घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान मंदिर दुरुस्ती आणि परिसरातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. साताऱ्यातील कराड शहरात वाहतूक पोलीस चौकीवरच बेकायदेशीर फ्लेक्स लावल्याचा प्रकार समोर आलाय. गुंडाला श्रद्धांजली वाहणारा फलक चौकीवरती झळकत असून 6 महिन्यांपासून चौकी बंद आहे. वाहतुकीचा प्रश्न गंभीर असतानाही पोलीस आणि नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि धनकी या ठिकाणी 2 कृषी केंद्रांचं खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले. सागर आणि नटराज कृषी केंद्रांमध्ये ई-पॉस मशीनवरील नोंदणी आणि प्रत्यक्ष विक्रीत मोठी तफावत आढळली आणि या शेतकऱ्याच्या नावावरती नोंद करून दुसऱ्याला खत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे. निरंजन सेवाभावी संस्थेने कोळेवाडी
ढोकवड या ठिकाणी शाळांसाठी नवीन वर्ग खोल्या बांधून दिल्यात. सुमारे 15 लाखांच्या खर्चातून उभारलेल्या या वर्ग खोल्यांचं लोकार्पण जिल्हा परिषद सीईओ जतीन रेहमान यांच्या हस्ते पार पडलं. अहिल्यानगरमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आंबा खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्यात. हापूससह विविध आंब्यांना मोठी मागणी असून ग्राहकांनी गर्दी केलेली आहे. मात्र यंदा आंब्यांच्या दरामध्ये 400 ते 700 रुपयांची वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशावरती ताण पडतो. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत माकड आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पाणीपुरवठा विभागाने माकडाला बाहेर काढलं असलं तरी सुद्धा दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय आणि या प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती छत्रपती संभाजीनगरमध्ये 27 एप्रिल रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. अहवाल सार्वजनिक न करता आक्षेप मागवण्यावरती संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि या निर्णयाविरोधामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावमध्ये यावल तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ कोळी समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढला. महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. संबंधित आरोपींवरती गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली. बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी 9 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. विशेष पोलीस पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे या ठिकाणी सोनाली जाधव या महिलेचा मृतदेह कालव्यामध्ये आढळून आलाय. प्रेमसंबंधातून झालेल्या वादात गळा दाबून हत्या केल्याचा आरोप असून प्रियकरावरती संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून अधिकचा तपास सुरू आहे. सांगलीच्या आमणापूर या ठिकाणी कृष्णा नदीत बुडून एकाचा मृत्यू झालाय. रेस्क्यू टीमच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही सगळी घटना घडली. संतोष पवार हे नदीकाठी गेल्यानंतर बराच वेळ परतले नाहीत. अखेर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेमुळे आमणापूर आणि पलूस परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते. धाराशिवमध्ये महिला गुत्तेदाराकडून 6 लाखांच्या खंडणीची मागणी करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पैसे न दिल्यामुळे आरोपींनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केलेला असून महिला गंभीर जखमी आहे. नागपूरच्या कळमना परिसरामध्ये PSI सचिन वाकलेकर यांच्या विरोधात झालेल्या चाकू हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली आहे. CCTV आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आलंय. परिसरात दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी 3ही आरोपींची धिंड काढत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा परिसरात वनविभागाची मोठी कारवाई. शिरोड्यात 7 कोटींची ब्ल्यू व्हेल मासाची उलटी जप्त. 4 आरोपी अटकेत. कराडमध्ये हार्डवेअरच्या कंपनीच्या बंदिस्त गोडाऊनमधून 5 लाखांचं साहित्य चोरणाऱ्या 3घांना अटक. चोरीचं साहित्य विकत घेणाऱ्या भंगार दुकान मालक महेंद्र जगताप यालाही अटक. जळगावच्या चोपड्यात अक्षय तृतीयेनिमित्ताने आंबे दाखल. आवक कमी असल्यामुळे आंब्यांच्या भाव 100 पार. MIDC मधून रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात. प्रदूषित पाणी थेट उल्हास नदीत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष. मनमाडजवळ होणाऱ्या MIDCला शेतकऱ्यांचा विरोध. आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांचं आंदोलन. शेती बागायत असल्यामुळे देणार नसल्याचं शेतकऱ्यांचं मत. पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनजवळ अपघात. उंचीचा अंदाज न आल्यामुळे टेम्पो उलटला. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी. गोंदियात अर्जुनी तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ. कृषी पंपाच्या सोलर पॅनलचं नुकसान. मका पिकाचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदी आटल्यामुळे शेतकरी संकटात. वाशिममध्ये पाण्याअभावी शेतीसमोर संकट. उन्हाचा पारा चढल्यामुळे नदी कोरडी.